की ऑल ओव्हर इंडियामध्ये आपलं काम चालतं. हो. तर अशी आरोग्य केंद्र पुण्यात अजून कोणकोणत्या ठिकाणी आहेत? आता हा जो आरोग्य केंद्र आहे, हा पहिला आरोग्य केंद्र 2021मध्ये फर्स्ट वेव्हमध्ये इनॉग्रेट झाला होता दळवी हॉस्पिटलचा. अच्छा. तेव्हाच कॉर्पोरेशन बरोबर म्हणजे पुणे महानगरपालिकेबरोबर एक करार आमचा झाला, ज्याच्यामध्ये 5 आरोग्य केंद्र 5 झोन्समध्ये असले पाहिजे असं त्याच्यामध्ये लिखित आहे. तर एक दुसरा आरोग्य केंद्र भवानी पेठेतला सोनवणे हॉस्पिटल आहे. त्याचबरोबर तिसरं आरोग्य केंद्र आता हडपसरमध्ये सुरू होणार आहे. आणखीन 2 आम्हाला करायचे आहेत. आणि या आरोग्य केंद्र म्हणजे ह्याची रचना अशी असते की कॉर्पोरेशन आम्हाला जागा देते, पाणी आणि सगळी व्यवस्था इन्फ्रास्ट्रक्चर देते. इथले इक्विपमेंट आणि ॲम्ब्युलन्स आणि जो सगळं आम्हाला वस्तू लागतात ते सगळं SBI कॅपिटलने दिलेलं आहे. आणि इथलं युनिटचं रनिंग जे आहे, ऑर्गनायझेशन मॅनेजमेंट सगळं ही आमची संस्था करते. अशा पद्धतीने हे आरोग्य केंद्रे चालतात. भोपाळला सुद्धा एक जिरॅट्रिक युनिट आहे आणि अशाच पद्धतीने आहे. तिथल्या महानगरपालिकेबरोबरच करार करून सुरुवात झाली आहे. तसंच एक ग्वालियरमध्ये आहे. तर अशा पद्धतीने हे आरोग्य केंद्र आणि इथे पूर्ण सेवा मोफत असते. आणि ॲम्ब्युलन्सची गरज एवढ्यासाठी असते की आम्ही वस्तीत जाऊन आजी आजोबांना घेऊन इथे येतो. इथे त्यांना ट्रीटमेंट सेवा सगळं दिल्यानंतर त्यांना घरी जाऊन पोचवतो. म्हणजे त्यांना एकही रुपया खर्च करायला लागत नाही. फ्री सर्व्हिस असते टोटल. आणि या सर्व्हिसेस कॉर्पोरेशनच्या कुठल्याही वयोवृद्धासाठी फ्री आहे. जरी तो बंगल्यात राहणारा असला इथे येऊन तो फ्री सर्व्हिस घेऊ शकतो. अच्छा. आता तुम्ही कॉर्पोरेशन किंवा SBIचं 2-3 वेळेला नाव घेतलं, तर गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रीब्युशन या सगळ्या प्रोजेक्टमध्ये नक्की कशा प्रकारचं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या प्रकल्पामध्ये जेव्हा आम्ही सुरुवात केली त्यावेळेस जे कमिशनर होते शेखर गायकवाड सर, त्यांना हा प्रकल्प इतका आवडला होता, त्यांनी आम्हाला एक नोडल ऑफिसर दिला. म्हणजे महानगरपालिकेत चाइल्ड हेल्थसाठी नोडल ऑफिसर आहे, विमेन्स हेल्थसाठी आहे, पण वयोवृद्धांसाठी कधीही नव्हतं. नोडल ऑफिसर म्हणजे एक असा व्यक्ती, एक असा डॉक्टर आरोग्य खात्यातला जो आमच्या सगळ्या कार्यक्रमावर नजर ठेवतो. आम्ही त्यांना रिपोर्ट करतो, तो आम्हाला गाईड करतो. आणि त्याचबरोबर म्हणजे हे एकत्र आम्ही चालवतो हे सगळं कार्यक्रम. असं नाही की PMC वेगळी आणि आम्ही वेगळं. तर आमच्या मीटिंग्स होतात, रिव्ह्यूज होतात. आणि जसं तुम्हाला मी सांगितलं की पहिला युनिट आला, मग दुसरा आला, तिसरा सुरू होतो. तर हे सगळं रिव्ह्यूमधून निघतं हे सगळं की कुठल्या एरियामध्ये आपल्याला ही युनिट करायला पाहिजे. युनिटच्या जवळ स्लम्स आहेत का? कारण आपल्याला असं पाहिजे की स्लमचे जे लोक आहेत, वयोवृद्ध आहेत, त्यांना पहिली सेवा मिळायला पाहिजे. तर अशा पद्धतीने लोकेशन ठरवलं जातं. तिथे कुठल्या सर्व्हिसेस आपण देऊ शकतो. जसं इथल्या युनिटला आम्ही फिजिओथेरपी सुरू केली, दुसऱ्या युनिटला आम्ही फिजिओथेरपी आणि डेंटिस्ट्री सुरू केली. तर अशा पद्धतीने त्याच्यात वाढ होत गेली. येस. तर हा एक खूप मोठा माइलस्टोन आहे आमच्यासाठी. आणि मला नाही वाटत की अख्ख्या देशामध्ये कुठल्या कॉर्पोरेशनने नोडल ऑफिसर नमूद करून दिलेला आहे असं एल्डरली हेल्थसाठी. तर ही खूप मोठी कॉन्ट्रीब्युशन आहे गव्हर्नमेंटची. हेलो एवरीवन, मेरा नाम डॉक्टर आलिया कंबोली है. मैं MA रंगनवाला डेंटल कॉलेज से अपॉइंटेड हूँ और यहाँ पे वृद्ध मित्र में हम लोग का एक वर्किंग रिलेशनशिप है रंगनवाला कॉलेज और स्कूल प्रोग्राम का. तो हम लोग साथ में मिलके जितने भी बुज़ुर्ग पेशेंट होते हैं, जितने भी जीरियाटिक पेशेंट्स होते हैं, हम उन सभी को फ्री डेंटल ट्रीटमेंट देते हैं. अगर कोई हायर फैसिलिटी डेंटल सर्विस है तो हम उन्हें MA रंगनवाला डेंटल कॉलेज में रेफ़र करते हैं. सेकेंडली यहाँ पर हम लोग के टाइमिंग्स है 10 to 2 एवरी डे, और सिर्फ संडे हमारा ऑफ होता है. और उसके अलावा हमारे साथ हमारे कॉलेज के इंटर्न्स होते हैं जो ट्रेंड इंटर्न्स हैं, जो हमारे स्टाफ के सुपरविजन में सारे डेंटल प्रोसीजर्स करते हैं.
यहाँ पर 10 से 12 पेशेंट हर रोज़ आते हैं और सभी का ट्रीटमेंट बहुत अच्छे से हम लोग करते हैं। और मैं शुक्रिया अदा करना चाहती हूँ स्कूल वृद्ध मित्र जो हमारा फाउंडेशन है उनके CEO का डॉक्टर बेनज़ीर पाटिल और हमारे प्रोग्राम कोऑर्डिनेटर चीफ प्रोग्राम कोऑर्डिनेटर डॉक्टर अनुप्रिता दीक्षित who has been coordinating us throughout all this and helping all the geriatric patients. Thank you. अगदी सुरुवातीला जेव्हा स्कूल संस्थेच्या अंतर्गत आपण वृद्ध मित्र हा प्रोजेक्ट सुरुवात केली तेव्हाचा रिस्पॉन्स कसा होता आणि आत्ताचा रिस्पॉन्स कसा आहे? खूप फरक आहे. मी तुम्हाला सांगू शकते की जेव्हा आम्ही सुरुवात केली हां आणि औंधच्या कस्तुरबा वसाहतमध्ये आम्ही रेग्युलरली घरोघरी जाऊन हो, हां तर सगळ्यात पहिली लोक असं म्हणायची की अरे आमच्या घरात छोटी मुलं नाही, आमच्या घरात हे नाही, आमच्या घरात ते नाही, वयोवृद्धांसाठी तुम्ही काय विचारपूस करायला येतात? आत्तापर्यंत तर असा आम्ही कार्यक्रमच ऐकला नाही. मग आम्ही त्यांना सांगायचो की हा नवीन कार्यक्रम आहे. मग ते विचारायचे की शासनाचं आहे का? मग आम्ही सांगायचो की नाही, आमची संस्था आहे, शासन पण पुढे यायला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही हे प्रयत्न करतोय. अच्छा. एक त्यातल्या त्यात आज्या ज्या होत्या त्या बोलायच्या, हां लगेच मिसळून जायच्या. आणि आजोबा लोक म्हणायचे की नाही नाही, हा असलं काय आम्ही कधी ऐकलं नाही याच्याबद्दल. मग त्यांच्याबरोबर मैत्री केली. आणि आज उलट आहे, आज आम्ही जवळजवळ 100च्या वरती वस्त्यांमध्ये काम करतो पुण्यात. पण आम्हाला दर दुसऱ्या दिवशी कुठून तरी फोन येतं की आमच्या वस्तीत पण या. आम्ही असं पाहिलंय, आम्ही त्या दिवशी तिकडे होतो, मी माझ्या बहिणीकडे आले होते, तर तुमचा कॅम्प होता, असलं काही आमच्या वस्तीत पण करा ना. ॲक्च्युली असं करत करतच आमच्या वस्त्या वाढत गेल्या. हां ॲक्च्युली मला तेच विचारायचं होतं की अगदी सुरुवातीला असं झालं असेल की आपण जाऊन अप्रोच करतोय, पण आता असं झालंय का की लोक आपल्याला अप्रोच होत आहेत आपण खूप होत आहेत. आणि त्यातल्या त्यात खूप लोकांचे आम्हाला फोन येतात ज्याच्यामध्ये कधी असंही आढळतं की आजी फोनवर रडते आहे, ती म्हणते आहेत की प्लीज तुम्ही माझ्या घरी एकदा तरी या. माझे मिस्टर बेडरिडन आहेत, त्यांना उठता येत नाही, आम्ही गेले 3 दिवस जेवलो नाही, अशा पद्धतीचे पण फोन येतात. आणि मग आम्ही लगेच होम व्हिजिट करतो. ते व्यक्ती आमचे वस्तीतले नसतात, आमचे रजिस्टर्ड नसतात, पण लगेच डायपरची सोय करतो, डबा लावतो, राशन घेऊन देतो. अशा पद्धतीने खूप म्हणजे हे रेग्युलर प्रकार आहे आमच्याकडे. फोन्स आमच्याकडे भरपूर येतात. माझं नाव डॉक्टर संकेत दिलीप सिंग. मी स्कूल संस्थेमधून वृद्ध मित्र प्रकल्पामध्ये फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करतो. तो हे आपलं सोनवणे जिड्रॅटिक युनिट आहे, जिथे आपण फिजिओथेरपी करतो. आजी आजोबांना अगदी त्यांच्या घरापासून म्हणजे त्यांच्या एरियामधून आपण घेऊन इथे आणतो. त्यासाठी आपली ॲम्ब्युलन्स सेवा पण आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की खूप सारे मशीन्स आहे इथे. जसे आता तर त्या बाबांचे जे गुडघे आहे ते फार दुखतात आहे, तर ह्या याच्यामध्ये आपण IFCT म्हणजे इंटरफेरेन्शियल करंट थेरपी हे वाली यूज करतो. त्याच्यामुळे त्यांचं गुडघ्याचं दुखणं कमी होतं. आपल्याकडे दुसरी मशीन जी आहे ज्याचं नाव आहे हायड्रोकोलॅटरल पॅक्स, म्हणजे अगदी कंबरदुखी असू द्या, मानेचं दुखी असू द्या, तर त्यासाठी आपण ते वापरतो. जसं की तुम्ही पाहू शकता की या बाबांना गेले कित्येक वर्षांनी हे त्याच्या गुडघ्याच्या दुखण्यामुळून त्रस्त आहे. बट इथे जेव्हा येतात, जेव्हा त्यांना आपण ही मशीन लावतो तर तेव्हा त्यांना बरं वाटतं. तर या सेटअपला बोलतात IFCT इंटरफेरेन्शियल करंट थेरपी. ॲक्च्युली कॉम्बो मशीन आहे. ह्याच्यामुळे तुम्ही खूप प्रकारचे करंट परत हे अल्ट्रासाऊंड हे लावू शकता, ज्याने त्यांचं दुखणं कमी होतं. सो आज आपल्याकडे रामटेकडी येथून आजी आजोबा आलेले आहेत आणि आता त्यांचे जे दुखणं वगैरे आहे म्हणजे अगदी पाठीचं, कमरेचं असू द्या किंवा गुडघ्याचं असू द्या, मग हे आपण इथे कमी करण्यासाठी मदत करतो. तर खूप प्रकारचे आपण हे करतो, मशीन्स लावतो, आपण एक्सरसाइज करून घेतो. आणि त्यांना कशाची गरज असेल म्हणजे अगदी त्यांना कोणत्या स्पेशलिस्टची गरज असेल तर आपण तेही करून देतो. म्हणजे आपण आपल्या युनिटमधून जर अवेलेबल असेल तर त्यांना गुडघ्याचा पट्टा, कमरेचा पट्टा, नेक सपोर्ट, तर या सगळ्या गोष्टी आपण उपलब्ध करून देतो. माझे नाव जगन्नाथ आबाजीराव जाधव आहे. मी रामटेकडी इथलचा रहिवासी असून माझं वय वर्षे 73 आहे. मी एकटा असल्यामुळे माझ्या घरी येऊन प्रियंकाताई आहेत, त्यांनी मला वेळोवेळी मदत केलेली आहे आणि त्यांच्याकडूनच इथलचा पत्ता भेटला की तुम्ही सोनवणे हॉस्पिटलला जावा. आणि इत्थंभूत सेवा माझ्या दृष्टिकोनातून एकदम चांगली सेवा देतात. पुन्हा वेळोवेळी कसल्या प्रकारची मदत जर पडली तरी आम्हाला नकारत नाहीत, होकार देतात.
आणि व्यवस्थित वाटला जातो. सगळी सेवा आमची चांगली चाललेली आहे. बोलण्यामध्ये असं आलं की आपण इसेन्शियल सप्लाईज. हां, सप्लाईज देतो, तर इसेन्शियल सर्व्हिसेस बद्दल बोलायचं राहिले. आता तुम्ही अच्छा. डबा जेव्हा म्हणाला हां, हां. तेव्हा लक्षात आलं माझ्या. सो इसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये अगदी रोटी कपडा मकानपासून विषय आहे. म्हणजे त्यांना सगळ्यात महत्त्वाचं आहे जेवण. हां. तर राशन घेऊन देणे किंवा त्यांना डबा लावणे जर त्यांना स्वयंपाक करता येत नसेल तर. त्याचबरोबर त्यांना मेडिसिन्स देणे, मल्टीविटमिन्स देणे, बेडरिडन असेल तर डायपर्स देणे, त्यांना घरात सोय करून देणे. जसं मी सांगितलं की एक बेडरिडन व्यक्तीला बॅकरेस्ट जेव्हा आम्ही देतो हां. तर तो त्या बॅकरेस्टवर बसून त्याला जेवण करता येतं, त्याला एक आधार मिळतो. बरोबर. हां, अशा पद्धतीचे त्यांना इक्विपमेंट देणे. त्याचबरोबर आमचा फिजिओथेरपिस्ट त्यांच्या घरी जाऊन, बेड रिडन व्यक्तीच्या घरी जाऊन फिजिओथेरपी करून घेतो, जेणेकरून ते वॉकर घेऊन चालू शकतात. त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाली की वॉकर सोडून काठी घेतात. एवढ्या सर्व्हिसेस आमचे असतात. त्याचबरोबर आमचं एक खूप मोठा जो कॉन्ट्रीब्युशन आहे याच्यामध्ये की प्रत्येक वयोवृद्धाला कुठल्या तरी शासकीय योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. पण ह्याच्यात एक मोठी अडचण काय असते की त्यांचे सगळे कागदपत्र अर्धवट असतात. आधार कार्डवर नावं चुकीचे असतात, वय चुकीचे असतं. तर आम्ही सगळ्या कागदपत्रांवर काम करून त्यांचे तो जो सेट आहे तो तयार करतो आणि मग त्यांना पेन्शनचं ॲप्लिकेशन म्हणा, शहरी गरीब योजना कार्ड म्हणा, अशा वेगवेगळ्या योजनांमध्ये त्यांना नोंदणी करून देतो. त्याच्यामध्ये त्यांना बेनिफिट्स मिळतात. कधी कधी मोबिलिटी इतकी कमी आहे की त्यांना डिसेबिलिटी सर्टिफिकेट मिळवून देतो. मग त्या डिसेबिलिटी सर्टिफिकेटमुळे शासनाची त्यांना एक पेन्शन मिळते, जे काही डिसेबल्ड व्यक्तीला मिळू शकते. अशा पद्धतीने खूप कागदपत्रांवर काम करावं. मला आता तुम्ही म्हणताय तेव्हा लक्षात येत आहे की शासनाच्या बऱ्याच योजना असतात, पण त्या अगदी काय म्हणूया आपण सुशिक्षित लोकांना सुद्धा माहिती नसतात. पण अशा वृद्धांसाठी किंवा तुम्ही जे म्हणालात की नोडल ऑफिसर तुम्हाला जसं गाईड करत असेल, तर तसं तुम्ही आमच्यासारख्या लोकांना गाईड करताय अशा माध्यमातून. कारण खूप या आपल्याला माहितीच नसतात. मग तुम्ही त्या सगळ्याच योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवता? हो. म्हणजे आम्हाला प्रत्येक इन्फॉर्मेशन महत्त्वाची असते. फॉर एक्झाम्पल, एका आजीचं आम्ही रजिस्ट्रेशन केलं आणि तिला TB आहे समजा, तर आपल्या ज्या पेन्शन योजना असतात ना त्याच्यामध्ये TB, कॅन्सर, HIV, लेप्रसी ह्या आजारांसाठी, हे दुर्धर आजार आहे, ह्या आजारासाठी जे पेन्शनचे रूल्स आहेत ते खूप रिलॅक्स्ड आहेत. मग लगेच त्यांना पेन्शन सुरू होते. तर छोट्या छोट्या गोष्टी, त्यांचं राशन कार्ड केशरी आहे, पिवळा आहे, कशात ते बसतात, त्यांना इन्कम सर्टिफिकेट मिळवून देणे, त्यांचा रहिवासी दाखला काढून घेणे, खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. पण ह्या सगळ्यांची पूर्तता झाली की त्यांना लगेच पेन्शन सुरू होते. ओके. आपण एवढं काम करतो या सगळ्यावरती, तर वृद्धांचा फीडबॅक कसा आहे तुम्हाला? वृद्धांचा फीडबॅक आमचा असा आहे की जर मी तुम्हाला वस्तीत घेऊन गेले तर 1 तासाभरात ते तुमची मैत्री होऊन जाईल आणि तुम्हाला बाय करताना त्यांच्या डोळ्यात 2 अश्रू आणि तुमच्या डोळ्यात 2 अश्रू. म्हणजे मला असं वाटतं की जो आनंद आहे त्यांच्या जीवनात की एक व्यक्ती आहे, कोणीतरी त्यांच्याबरोबर बोलतो आहे, त्यांचा एकटेपणा कमी होत आहे, त्यांची आजारांची काळजी घेत आहे, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्यांच्यासाठी हे खूप वेगळं आहे त्यांना हा अनुभव. आणि म्हणजे आम्हाला आमच्या स्टाफला सुद्धा ट्रेन करावं लागतं की एवढं इमोशनल व्हायचं नाही आजी आजोबांबरोबर, कारण मग रडारड असते. म्हणजे काय म्हणतं ते आनंदाचे अश्रू जरी असले तरी त्यांना समजावं लागतं. तर ह्याची पण आम्ही ट्रेनिंग देतो स्टाफला की कंट्रोल करावा. आजीच्या डोळ्यात अश्रू येतातच, पण लगेच तुमच्या डोळ्यात येऊ नये, हे पण महत्त्वाचं आहे. आपण आत्ता एवढं जे काही सांगितलं ते खूप एकतर माहितीपूरक होतं. खूपशा गोष्टी आम्हाला माहितीच नाही आहेत आणि तुमच्या बोलण्यातनं कळत आल्या, जसं की गव्हर्नमेंट योजना असतात,
पण न्यूज अनकटच्या प्रेक्षकांना या सगळ्यातनं नक्कीच काहीतरी माहितीपूरक मिळालं असेल. हां. सो तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल या सगळ्या संदर्भात? मला असं वाटतं की आमची जी संस्था आहे, जी वस्ती पातळीवर जाऊन घरोघरी वृद्धांना भेटून त्यांच्याबरोबर काम करते, तर ह्या मॉडेलची आपल्या अख्ख्या भारतात गरज आहे एक. आणि मला खूप असं अपेक्षा पण आहे आणि खूप पॉझिटिव्हली आम्ही असा विचार करतो की एकेकाळी जेव्हा गरोदर बायका किंवा लहान मुलं दगावत होती, तेव्हा आशाचं निर्माण झालं. आशा वर्कर आली आणि आपल्याला ह्या आशाताईमुळे केवढा तरी फायदा झाला वस्तीतल्या प्रत्येक गरोदर आईला, लहान मुलांना. तर आम्हाला असं वाटतं की हा वृद्ध मित्र जो आज कॉन्सेप्ट आहे तो एक प्रकल्प म्हणून लोक बघतात. बरोबर. पण आम्हाला असं वाटतं की पुढच्या 10 वर्षात हा वृद्ध मित्र किंवा ही वृद्ध मित्र प्रत्येक घरोघरी जाऊन आशासारखं एक व्यक्ती आपल्या प्रत्येक आजी आजोबाला अवेलेबल असेल. आणि हे धोरण आपल्या देशात यायलाच पाहिजे. मॅम, तुम्ही तुमचा एवढा वेळ आम्हाला दिलात. मी आल्यापासून बघते की तुमचं काहीतरी काम पण चालू होतं, पण तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याबरोबर गप्पा मारल्यात, आम्हाला एवढी ही माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि स्कूलच्या इतर प्रोजेक्ट्ससाठी सुद्धा आणि खास करून वृद्ध मित्रसाठी तुम्हाला न्यूज अनकट चॅनलच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.